नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा या आता मेमध्ये किंवा एप्रिलच्या शेवटच्या एंडला त्या ठिकाणी होणार आहेत. तर त्यासाठी एक मार्गदर्शन म्हणून मी हिस्ट्री मेथडॉलॉजी BEd सेकंड इयरचा पेपर या ठिकाणी अपलोड करीत आहे. मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय या ठिकाणी सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. सुरुवातीला आपण या पेपरमधील माहिती नीट वाचली पाहिजे. ती माहिती आपण वाचूया. धिस क्वेश्चन पेपर कंटेंट 2 प्रिंटेड पेजेस, म्हणजे यामध्ये 2 पेजेस आहेत. कोड दिलेला आहे PC 16/7/2023. फॅकल्टीचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. एक्झामिनेशनचं नाव आहे BEd फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन. जानेवारी 2024ला हा पेपर झालेला आहे. पेडॅगॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट हिस्ट्री मेथडॉलॉजी. सॅटरडे 13 जानेवारी 2024. टाईम ड्युरेशन 10 AM to 12 noon. 2 तासाचा हा पेपर आहे टाईम ड्युरेशन आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 50. तर हा जो 50 मार्काचा हिस्ट्री मेथडॉलॉजीचा पेपर आहे त्याच्यामध्ये 5च प्रश्न सोडवायचे. पण ते 5 प्रश्न कसे सोडवायचे ते पाहूया. सूचना दिलेल्या आहेत नोट B. फर्स्ट, क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी, म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला सोडवणं कंपल्सरी आहे. सेकंड, फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4 सॉल्व एनी 2, म्हणजे 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवा. आणि थर्ड, फ्रॉम द क्वेश्चन नंबर्स 5 to 7 सॉल्व एनी 2, 5 ते 7 मधून कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा आणि प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. पहिला प्रश्न हा साधारणपणे टिपांचा असतो. शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी लिहायचे असतात. फर्स्ट क्वेश्चन, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4, 10 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक टिपेला 2.5 मार्क कॅरी आहेत. A, मीनिंग ऑफ लेसन प्लॅन. B, व्हॅल्यूज ऑफ हिस्ट्री. C, ग्रुप टीचिंग. D, हिस्ट्री टीचर असोसिएशन. आणि E आहे जनरल ऑब्जेक्टिव्ज ऑफ हिस्ट्री. त्याच्यानंतर मराठी व्हर्शनमध्ये जाऊ आपण. दुसऱ्या पेजवर मराठी व्हर्शनमध्ये काय दिलेलं पहा. थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 4. A, पाठ नियोजनाचा अर्थ. B, इतिहासाची मूल्ये. C, सांघिक अध्यापन. D, इतिहास शिक्षक संघटना. E, इतिहासाचे सर्वसामान्य उद्दिष्टे. तर प्रत्येक टिप साधारणपणे 1 ते 1.5 पेज लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, एक्सप्लेन द 10 कोर एलिमेंट्स, 10 गाभाभूत घटक स्पष्ट करा. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तिसरा प्रश्न, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ प्लॅनिंग अँड एक्सप्लेन इट्स नीड अँड इम्पॉर्टन्स. 10 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. नियोजनाची संकल्पना स्पष्ट करून गरज आणि महत्त्व स्पष्ट करा. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज प्रोजेक्ट मेथड, एक्सप्लेन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ प्रोजेक्ट मेथड. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. प्रकल्प पद्धती म्हणजे काय, प्रकल्प पद्धतीचे गुणदोष स्पष्ट करा. तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामधून कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न असा आहे, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हिस्ट्री टीचर्स. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. इतिहास शिक्षकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 6वा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द प्लेस ऑफ हिस्ट्री इन स्कूल करिक्युलम. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. इतिहासाचे शालेय अभ्यासक्रमातील स्थान स्पष्ट करा. 7वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज ॲन्युअल प्लॅनिंग, एक्सप्लेन द मेरिट्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, वार्षिक नियोजन म्हणजे काय, वार्षिक नियोजनाचे फायदे स्पष्ट करा. तर असे एकूण 7 प्रश्न असतील. त्याच्यातले 5 सोडवायचे. पहिला कंपल्सरी, दुसरा, तिसरा, चौथ्यामधून 2 आणि 5व्या, 6व्या, 7व्यामधून कोणतेही 2, असे एकूण 5 प्रश्न सोडवा. तर परीक्षेच्यासाठी मार्गदर्शनार्थ हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ॲज अ गेस्ट म्हणून नाही. परीक्षेसाठी शुभेच्छा आणि प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा. धन्यवाद. थँक्यू.